जर तुमची चकली तळल्यानंतर कुरकुरीत वाटते पण थोड्याच वेळात नरम पडत असेल ना, तर एकदा ही पद्धत नक्की वापरून बघा. चकली संपन पण कधी नरम पडणार नाही. मग त्यासाठी काय करायचं माहिती का, इथं प्रमाण घेतलंय आता मी. प्रमाण असं 1 किलो तांदूळ घेतलाय, त्याचबरोबर अर्धा किलो चण्याची डाळ घेतलीये, त्याचबरोबर चण्याची अर्धी मुगाची डाळ घेतलीये, मुगाच्या डाळीची अर्धी उडदाची डाळ घेतलीये, उडदाच्या डाळीचे अर्धे पोहे घेतलेत, पोह्याचे अर्धे साबुदाणा घेतलाय, साबुदाण्याचे अर्धे धने घेतलेत आणि धनेचे अर्धे जिरे घेतले, जिऱ्याचे अर्धे ओवा घेतलाय. बघा आता याला ना मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं बरं का. असं मीडियम ते बारीक गॅसवर, गॅस हाय नाही करायचा. आणि असं खरपूस कडक भाजलं का असं कपड्यावर काढून घ्यायचं बघा. आणि मध्ये असं आहे ना त्याला होल करायचं बरं का, म्हणजे जी खाली वाफ जमते ना ती अशी वर निघून जाते, म्हणजे आपली चकली कवच नरम पडत नाही. ते पण लय महत्वाचं असतं. त्याच्यामुळे भाजणी सुद्धा भाजून व्यवस्थित टाकून द्यायची, अशी वाफ गेली पाहिजे, एकदम एका जागेवर नाही टाकून द्यायची. सगळं असं मस्तपैकी भाजून घेतलं का याला चांगलं थंड करून घ्यायचं आणि लगेच दळून आणायचं बरं का मस्तपैकी. आता आणि दळायचं सुद्धा कसं माहितीये का, आपल्या भाकरीचं पीठ कसं असतं बाजरीच्या भाकरीचं त्याप्रमाणे असं दळून एकदम बेसन पीठ गव्हाच्या पिठासारखं एकदम बारीक नाही आणायचं बरं का, थोडंसं चरचर लागलं पाहिजे. आता आहे ना मी सगळं नाही करणार आहे, तर 2 वाट्या घेतल्यात मी काढून आणि पीठ असं एकदम दाबून नाही भरलेलं, वाटीत हलक्या हाताने दाबून घेतलेलं आहे. 2 वाटी पिठासाठी ना बरोबर 1.5 वाटी पाणी ठेवायचं गरम व्हायला. आता त्याच्यात लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची, 2 चमच तेल टाकायचं, त्याचबरोबर मीठ टाकायचं चवीपुरतं आणि ओवा टाकायचं थोडासा, जास्त नाही टाकायचा, आणि तीळ टाकायचे आता आपल्याला पाहिजे तेवढे. आणि मस्तपैकी उकळी आणून घ्यायची, गॅस बंद करायचा आणि मग ते पीठ हटून घ्यायचं. त्याच्यात हटलं का झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं त्याला रेस्ट करायला ठेवायचं. 15 मिनिटाच्या जास्त नाही ठेवायचं, लगेच झाकण काढायचं आणि असं त्याचा गोळा तयार करून घ्यायचा. आणि जेवढी बनवायची ना आपल्याला साच्यामध्ये तेवढं चांगलं मळून घ्यायचं परत हाताने बरं का. असं पीठ एवढं निबर पाहिजे, याच्यापेक्षा पातळ पण नाही पाहिजे. मस्तपैकी आता टाकून द्यायचं साच्यामध्ये. आता तेल गरम करायला ठेवायचं ना, असं मीडियम तेल गरम झालं का चकली बनवून घ्यायची आणि आता लगेच त्याच्यामध्ये सोडून द्यायची चकली बरं का. आता तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी चकलीचा आकार आलेला आहे. पीठ एवढं घट्ट तर एकदम परफेक्ट चकली होती बरं का. असं आपल्याला चकली करायला सुद्धा ताण नाही पडत जास्त. आणि मीडियम ते लो गॅसवर तळून घ्यायचं, गॅस हाय नाही करायचा. आणि एवढ्या कलरवर आता चकली मस्तपैकी काढून घ्यायची बरं का. बघू शकता तुम्ही कसल्या भारी आपल्या चकल्या रेडी झाल्यात, किती काटे आलेले आहेत. चकली संपन पण कधी नरम पडत नाही बरं का. आणि खायला सुद्धा तितकीच चवदार लागते आणि एवढी खुसखुशीत झाली ना तुम्ही बघू शकता, म्हणजे एकदम मस्तपैकी अशी आतून एकदम अशी मोकळ झालेली आहे. तर तुम्ही जर अशा पद्धतीने बनवली ना तर तुमची सुद्धा चकली ना परफेक्टच बनणार आहे. याचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर युट्यूब चॅनल वरती आहे, तिथून बघू शकता. आणि ह्या दिवाळीला आहे ना नक्की ही चकली बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.